नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. करमाळा नगरपालिकेचा नुकताच निकाल लागलेला आहे आणि या निकालानंतर कोण कोण एकत्र येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि अशा करमाळा शहरात वेगवेगळ्या चर्चा देखील सुरू आहेत. त्यात करमाळा शहर विकास आघाडीचे सावंत गटाचे प्रमुख सुनील बापू सावंत यांनी देखील हालचाली वाढवलेल्या आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांची त्यांनी नुकतीच भेट घेतलेली आहे. त्यापूर्वी त्यांनी आमदार तानाजी सावंत यांची देखील भेट घेतलेली होती. या भेटीच्या पार्श्वभूमीवर करमाळ्यात सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत आणि या भेटीबाबतच आम्ही सावंत यांच्याशी संवाद साधलेला आहे. करमाळा शहराचा विकास करण्यासाठी आम्ही निधी मिळावा यासाठी प्रयत्न करत आहोत आणि आमच्यासाठी सर्व दार खुली आहेत. आम्ही शहराचा जास्तीत जास्त विकास कसा करता येईल, त्यासाठी निधी कसा मिळवता येईल यावरती भर देणार आहोत असं सावंत हे सांगत आहेत. सर्व राजकारण बाजूला ठेवून आम्ही सध्या कामाला लागलो असल्याचं त्यांनी यापूर्वी देखील सांगितलं होतं आणि आता त्याच पद्धतीने त्यांनी काम सुरू केलं असल्याचं चित्र दिसत आहे. करमाळा शहराची जर राजकीय पार्श्वभूमी जर पाहायची म्हटलं तर करमाळा नगरपालिकेवरती माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांची साधारण 30 वर्षापासून सत्ता होती. मात्र या निवडणुकीत करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सावंत यांनी जगताप यांची ही सत्ता उलथून लावलेली आहे. जगताप हे यावेळी शिवसेनेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरलेले होते. दुसरीकडे भाजप देखील या निवडणुकीत उतरलेले होते. मात्र भाजपच्या या ठिकाणी 7 जागा विजयी झालेल्या आहेत. जगताप यांच्या 5 जागा विजयी झालेल्या आहेत. तर करमाळा शहर विकास आघाडी अर्थात स्थानिक आघाडी करून सावंत गट या निवडणुकीत उतरलेला होता. त्यांना नगराध्यक्ष पदासह 9 जागा त्यांना मिळालेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी यश मिळवलेले आहे. हे ऐतिहासिक यश मानलं जात आहे. कारण करमाळा शहराचा विकास व्हावा ही सर्वसामान्य नागरिकांची भावना होती आणि सर्वसामान्य नागरिकांनी शहराचा विकास करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी बदल केला आहे असं मानलं जात आहे. बऱ्याच राजकीय कुरघोड्या झाल्या, अनेक वेगवेगळे ह्याला कंगोरे आहेत. मात्र कॉमन मॅन म्हणून शहराचा विकास हा केंद्रबिंदू या निवडणुकीत मानला गेला असं दिसत आहे आणि प्रचंड प्रमाणात धनशक्ती होत असताना सावंत यांनी मात्र जनशक्तीच्या आधारे ही निवडणूक जिंकलेली आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं सध्या वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत. सावंत यांनी निवडणुकीच्या पूर्वी देखील शहराच्या विकासासाठी आम्ही या निवडणुकीत उतरलो असल्याचं सांगितलं होतं. अनेकदा त्यांना तुम्ही निधी कसा मिळवणार, कोणत्या पक्षाची मदत घेणार का याबाबत प्रश्न केले जात होते. मात्र त्यांनी याबाबत अतिशय संयम ठेवला होता आणि त्यांनी करमाळा शहरासाठी आम्ही आमची ताकद दाखवू आणि योग्य त्या पक्षाकडे जाऊन निधी घेऊ असं सूचित केलेलं होतं. मात्र अजून देखील त्यांनी कुठल्या पक्षात जायचं आहे याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र सर्व समाज घटकातील व्यक्तींना एकत्र करून सर्वांशी चर्चा विनिमय करून आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ असं ते सांगत आहेत. दुसरीकडे मात्र त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतलेली आहे. त्यानंतर तानाजी सावंत शिवसेनेचे आमदार आहेत, ते माजी मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं होतं. त्यांच्याशी देखील त्यांनी भेट घेऊन चर्चा केलेली आहे. करमाळा शहराच्या विकासासाठी आपण प्रयत्न करत आहोत असं ते सांगत आहेत. मात्र या भेटींबाबत देखील सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. कारण इथे बहुमत सिद्ध करण्यासाठी कोणाकडेही पुरेसं संख्याबळ नाहीये. 10च्या पुढं इथं संख्याबळ आवश्यक आहे. मात्र इथं कोणाकडेही संख्याबळ असल्याचं दिसत नाही. त्या दृष्टीने देखील ह्या भेटी महत्वाच्या मानल्या जात आहेत. कारण उपनगराध्यक्ष पद जर कुणाला द्यायचं म्हटलं तर तिथे बहुमत सिद्ध करावं लागणार. त्यानंतर खाली ज्या प्रभाग समित्या असतात विकासाच्या दृष्टीनं, बांधकाम समिती आहे, पाणी पुरवठा, स्वच्छता, अशा ह्या देखील ज्या समित्या आहेत ह्या समित्या कुणाला द्यायच्या याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत आणि त्यात सावंत गट हा काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील करमाळा शहराच्या विकासाच्या दृष्टीनं सावंत यांनी
योग्य तो निर्णय घ्यावा। आम्ही शहराच्या विकासासाठी त्यांना मतदान दिलेलं आहे। निधी कसा मिळवायचा हा सावंत गटाने ठरवावं असं अधिकार दिले असल्याचं देखील बोललं जात आहे। मात्र सावंत यांनी अजूनही आम्ही सर्वांची चर्चा करणार आहोत असं सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ। मात्र पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील आम्हाला शहराला निधी देणार आहे असं सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही जे कोणाशी चर्चा करायची आहे सावंत गट म्हणून करमाळा शहर विकास आघाडी म्हणून त्यांच्याशी देखील विजयाचे जे सहभागी आहेत त्यांचं मत महत्वाचं असल्याचं ते सांगत आहेत। दुसरीकडं करमाळा शहराच्या विकासासाठी आम्ही सावंत यांना विजयी केलं आहे असं अनेक घटक सांगत आहेत। यामध्ये सावंत काय निर्णय घेतील हे पाहावं लागणार आहे। एकूणच या निकालामध्ये या निवडणुकीमध्ये सुनील सावंत यांनी ज्या काही भूमिका घेतलेल्या आहेत त्या भूमिकांमुळे हा विजय मिळाला आहे असं देखील सावंत गटाचे कार्यकर्ते सांगत आहेत आणि ते काय निर्णय घेतील त्यावरती आम्ही सहमत राहू असं सांगत आहेत। तर दुसरीकडे सावंत हे देखील आम्ही सर्व विचारविनिमय करून लवकरच याबाबतचा निर्णय घेणार आहोत असं ते सांगत आहेत। तानाजी सावंत आणि इकडे जयकुमार गोरे यांची त्यांनी भेट घेतलेली आहे, त्यामुळे ते नेमकं काय भूमिका घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जिल्हा परिषद निवडणूक असेल, त्यानंतर पंचायत समितीची निवडणूक असेल, त्यामध्ये देखील सावंत गटाची भूमिका महत्वाची ठरू शकते, कारण त्यांना ग्रामीण भागात देखील मानणारा एक वर्ग आहे, त्यात त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे। मात्र करमाळा शहरात उपनगर अध्यक्षपद असेल, त्यानंतर इतर समित्या असतील, स्वीकृत नगरसेवक असतील, हे कोणाला पद दिली जाणार हे देखील पाहावं लागणार आहे। येणाऱ्या काळात लवकरच सावंत गट त्यांची भूमिका स्पष्ट करेल। या निवडणुकीत सावंत यांची भूमिका जशी महत्वाची आहे तशी भाजप आणि शिवसेना यांच्या देखील भूमिका महत्वाच्या राहणार आहेत। मात्र सध्या तरी सावंत गट हा करमाळा शहराच्या विकासाच्या दृष्टीनं निधी कसा मिळवता येईल यासाठी हालचाली करत आहे, त्यात ते काय भूमिका घेतील हे पाहावं लागणार आहे। सावंत गटाने नेमकी कुठली भूमिका घेतली पाहिजे हे तुम्हाला वाटतं हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण या ठिकाणी त्रिशंकू अशी परिस्थिती आहे। शिवसेनेचे 5, भाजपचे 7 आणि सावंत यांचे 8+1 नगराध्यक्ष पदासह अशी स्थिती आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वांच्या भूमिका महत्वाच्या राहणार आहेत। शहराच्या विकासासाठी कोणाची काय भूमिका असावी तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। धन्यवाद।